सुद्धा आझाद मैदानावर होती। आणि मग असंच आपल्या पहिल्या आंदोलनाला त्यावेळेला आपला संपर्क पूर्ण झाला नाही, पण मी आज तुम्हाला सगळ्यांना जे बसलेले आहेत उपोषणासाठी आणि प्रशिक्षणार्थी जे माझे भाऊ आणि बहीण बसलेले आहेत लहान लहान, त्यांना शब्द देते की मी स्वतः दादांची संपर्क करून आंदोलनाच्या आधी या 2-3 दिवसात साहेब मराठवाड्यातून आले उद्धव साहेब की दुसऱ्याच दिवशी आपण मातोश्रीवर जाऊ, हा माझा शब्द आहे। आणि स्वतः साहेबांना याच्या संदर्भात बोलायला लावू आणि साहेब आम्ही शब्द देतो की साहेब ज्या ज्या वेळेला कोणावर अन्याय होतो ना, ते कुटुंब प्रमुख आहेत, ते पक्षाचे नेते कधीच नाहीत, ते कुटुंब प्रमुख आहेत। म्हणून उद्धव साहेब नेहमी कुटुंबातला एखादी सदस्य जर रडत असेल, तो सदस्य म्हणजेच माझ्या महाराष्ट्रातला एखादी व्यक्ती जर रडत असेल तर सत्तेसाठी नाही तर त्याच्यावर अन्याय दूर व्हायला पाहिजे, माझ्या कुटुंबातला तो व्यक्ती आहे म्हणून साहेब नेहमी त्याच्या सोबतीला असतात। आम्हाला त्याचे प्रत्यय आलेला आहे। आम्ही आपलं त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरेंना बोलवा। नक्कीच आम्ही तोही प्रयत्न करते। संजय राऊत साहेबांचं तुम्हाला कंडिशन माहिती आहे, आदित्य ठाकरेंना मी आदित्य साहेबांची पण बोलते। राजाभाऊ स्वतः किती उशीर झाला तरी राजाभाऊ नांदगाव वरून निघालेले आहेत, तिथेही थोडासा प्रॉब्लेम आला होता म्हणून ते तिकडे आहेत, नाहीतर राजाभाऊ येण्याच्या पूर्ण, कारण की त्यांनी मला सांगितलं जेव्हा मी काल फोन केला, हो ताई मला माहिती आहे प्रशिक्षणार्थी बसलेले आहेत आपल्या नाशिक मध्ये, ही कल्पना त्यांना कालच होती आणि मी उद्या जाणारच आहे असं त्यांनी मला कालच सांगितलेलं होतं। म्हणून शिवसेना तुमच्या बरोबर आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे। आणि तुम्ही आताच सांगितलं की शुभांगीताई नाशिक येते, साहेब मागच्याच वेळेस मी गरिबाची शेतकऱ्याची लेख आहे, मी पुढाऱ्याची लेख नाही, म्हणून आश्वासन देऊन मी पुढे जात नाही, कुठेतरी शब्द देऊन तुम्ही मला असं म्हटलं की ही गाडी ती गाडी, साहेब मी एक साधी शिक्षिका आहे आणि मी शेतकऱ्याची लेख आहे, म्हणून मला तुमचे सर्व प्रश्न, मी तुमच्यातलीच एक आहे, म्हणून मी पुढाऱ्यासारखे किंवा नेत्यासारखे, मी जर मागच्या वेळेस नेत्यासारखी राजकारणासारखी लढली असती तर पदवीधर मतदारसंघात मी फक्त 2200 मतांनी गेली नसती, पण मला गरिबाची जाण आहे। 49,000 मतदान याच नाशिक विभागाने एका सामान्य लेखीला दिलेला आहे, म्हणून मी यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून, मी पण तुमच्यातलीच भावांनो बहिणीनो आहे, मी कोणत्या आमदार खासदार मंत्र्याची लेख नाही, माझा बाप जळगाव जिल्ह्यात शेतकरी आहे, म्हणून मला माहिती हा पगार किती महत्वाचा आहे। आणि आता शेतीचं तर काय भयानक परिस्थिती झालेली आहे, कर्जमाफी होत नाही, शेतकऱ्याला अति म्हणजे जो दुष्काळ, ओला दुष्काळ शेतकऱ्यावर जे संकट ओढवलं